3 वर्षांच्या लहान मुलापासून 83 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्द कोणाला माहीत नाही असं होत नाही. एआयचा जमाना आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर आपण बीटेक सारखा कोर्स पूर्ण करणार असू तर निश्चितच कम्प्युटर सायन्सचं ॲडव्हान्स व्हर्जन ज्याला मानलं जातं त्या क्षेत्रात आपण काम करणार आहोत. आत्ता जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जागा व्यापलेली आहे आणि हाच जर आपला करिअरचा मार्ग ठरणार असेल, आपल्याला कम्प्युटरची प्रोग्रॅमिंगची आवड असणार असेल तर आपण जायला हरकत नाही. 12वी सायन्सनंतर PCM ग्रुपच्या आधारे आपण 4 वर्षांच्या बीटेकच्या कोर्सला जातो ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशनच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामध्ये पारंपरिक C++VB जावा सोबतच आपल्याला शिकायला मिळणार आहे मशीन लर्निंग, डेटा सायन्स, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स सारखं तंत्रज्ञान हे आपल्याला आपसुकच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळत असताना चांगल्या गलेलिठ्ठ पगाराच्या नोकऱ्या ह्या AI इंजिनियरसाठी उपलब्ध असतात हे आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे आणि म्हणून आकर्षण पण आहे आणि आवड पण आहे. अशा शिक्षणानंतर आपण काय बनतो तर कोडिंग करणाऱ्या इंजिनियरपासून सॉफ्टवेअर डेव्हलपरपासून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर बनतो, आपण डेटा सायंटिस्ट बनू शकतो, आपण इंटरनेट ऑफ थिंग्स वापरणारे एक्सपर्ट बनू शकतो, आपण ऑटोमेशनमध्ये जाऊन तिथे देखील काम करू शकतो. अशा पद्धतीच्या संधी लोकल टू ग्लोबल असल्यामुळे अर्थातच कम्प्युटर सायन्सप्रमाणेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डिजिटल सिस्टीम्समधल्या बीटेकला खूप खूप मागणी आहे. आपल्याला आवड असेल आणि तेवढे मार्क्स जर मिळाले असतील, प्रवेश जर मिळणार असेल तर निश्चितपणे ही संधी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे असं म्हणता येऊ शकेल.